नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री देवदत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार जनुबा यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आहे। चांगदेव 65 हा असा ग्रंथ स्वरूप ग्रंथ आहे, त्याला ग्रंथ म्हणता येईल। ग्रंथामध्ये ग्रथित केलेलं अनेक प्रकरण आणि समास असे एकत्र केलेले असतात। अनेक प्रकरण असतात ग्रंथामध्ये, प्रकरण नाही, समास नाही किंवा काही अध्याय नाही, काहीच नाही। गीतेमध्ये तरी 18 अध्याय, अध्याय नाही, काहीच नाही। याला कसा ग्रंथ म्हणायचं? याच्यामध्ये अध्याय नसू देत, प्रकरण नसू देत, काही नसू देत, पण सगळ्या अध्यायी आणि जेवढी प्रकरणात्मक ग्रंथ रचना झाली यापूर्वी त्याचा सावध ज्ञानवानी या सगळ्या 65 मध्ये आलेले आहे। काय म्हणा त्यांनी इतके मोठे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत यापूर्वी। त्या ग्रंथांचा संपूर्ण असा अंक सार ज्ञानवानी या 26 मध्ये लिहिलेला आहे। महत्वाचं असं हे आहे पत्र आपल्या साधकाच्या कानावरती जायलाच पाहिजे, कारण या पत्राने चांगदेवासारखा महान योगी सुद्धा बदलून गेला आपले ज्ञान। आपल्याला तर आपली साधना मिळालेली, ज्ञानवांची साधना आपण करतो, अखंड आपला पान लाभ आहे आपल्याला। ही जी साधना ज्ञानवांना त्यांच्या गुरुकडून आणि गुरुंना जी मिळालेली साधना आहे, त्या साधनेचे साधक आपण आहोत। त्याच प्रकारचे गुरु आपल्याला लाभलेले आहेत। मग आपण तर आपल्याच ज्ञानवांच्या मार्गातले म्हणजे आपण जवळ ज्ञानवान आहोत, आपण आणखी जवळ आलो ज्ञानवान। मग अशा वेळेला ज्ञानवांचं हे जे पत्र आहे यातल्या गोष्टी आहेत चांगदेवाला सांगितलेल्या, ह्या आपल्याही कानावर यायला पाहिजे, आपणही ते ऐकलं पाहिजे। अतिशय जीवनाचा प्रश्न आहे। काल ज्ञानोबा आपल्याला असं सांगत होते कालच्या ओळीमध्ये की लवण पाणीयाचा ठाव, लवण पाणीयाचा ठाव माझे रिगून गेले आहो, तव तेची नाही मा काय घेऊ मा पूजा। दृष्टांत दिला ज्ञानोबांनी चांगदेवाला। अरे चांगदेवा, मिठाचा खडा लवणाचा ठाव म्हणजे मिठाचा खडा असतो, त्या मिठाच्या खड्याने ठरवलं, कारण तो मिठाचा खडा सागरापासूनच झालेला आहे ना, समुद्राच्या पाण्यापासून तयार होत होतो। ज्या समुद्रापासून तो आलेला आहे त्या समुद्राची खोली किती आहे बाबा, जिथं आपण
निर्माण झालो त्या समुद्राची खोली तरी पाहून घेऊ आपण, म्हणून तो मिठाचा खडा समुद्रात करतो. त्याच्यासाठी त्याचा ठाव घेण्यासाठी, त्याचा तळ शोधण्यासाठी, खोली पाहण्यासाठी. मिठाचा खडा समुद्राची खोली पाहू शकेल का? तो जर पाण्यात पडला तर मी घेऊन जातो, जैसा होऊन जातो. समुद्राचा ठाव तर नाहीच नाही, परंतु स्वतःचाही ठाव राहिला नाही, त्याचाही ठाव ठिकाणा गेला. हे जे उदाहरण दिलेले ज्ञानोबांनी चांगलेवाला, हे अतिशय मानून उदाहरण दिले. ज्ञानोबा म्हणतात असाच एक महासागर आपल्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे. हा महासागर सगळ्या विश्वातील पसरलेला आहे, म्हणजे आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म. हा जो आत्मसागर आपल्या देहामध्ये आहे, त्या देहामध्ये आपण का जातो? आपण खडे म्हणून बसलो. जसा त्या पाण्यातून निघालेला, पाण्याचाच बनलेला तो मिठाचा खडा घट्ट होऊन बसतो गोळा, तसा आमच्या आत्म्यामधून निघालेला चैतन्याचा काही भाग देहाला चिटकतो आणि मग तो स्वतःला मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी अमुक नावाचा, अमुक प्रकारचा असा जीव भाव घेऊन बसतो, देहभाव घेतो. आणि हा देहभाव इतका रुजून जातो लहानपणापासून आपल्या अंतःकरणामध्ये, तरी कसा जो आपल्या देहाला पक्का चिटकून बसलेला आहे आणि जो स्वतःला देह समजायला लागलेला आहे तो आत्म्यातून आलेला जीवभाव पुढे येतो, आत्म्यातून आलेले ते चैतन्य. मग तो जो जीवभाव पक्का होऊन गेलेला मिठाचा खडा, तो जर आता पुन्हा आत्म्याकडे गेला, आत्मसमुद्रामध्ये पडला, तर पुन्हा तो ठिकाणावर राहणार. त्याचा जीवभाव विलीन होऊन जाईल आणि मग त्याच्या ठिकाणी शिवभाव येईल, आत्मभाव येईल, आत्मस्वरूप येईल. हे असं आत्मस्वरूप जर आपलं झालं नाही तर साधं गाव आपण स्वतःला देह समजून देहाच्याच गोष्टी करतो, देहाच्या संबंधी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहे, व्यवहार सगळा देहामध्ये चाललेला आहे. तर ह्या जीव भावातून एकदा तरी शिवभाव झाला. मुळात खरी तो समुद्र कसा आहे, आणि असं जर झालं म्हणे तर काल आपण पुष्कळ कालची चर्चा झालेली आहे त्या दोन्ही गोष्टी. आज ते आपल्याला घ्यायची नाही. शेवटी सांगितलं ज्ञानोबांनी की असा जो शिवभाव तुम्हाला येणार नसेल, असा आत्मभाव जर तुम्हाला या देहामध्ये आला नाही, हा मनुष्य देह आहे, या मनुष्य देहामध्ये जर हा आत्मभाव आपल्याला आला नाही तर कुठल्याही जन्मामध्ये आणि कुठल्याही देहामध्ये येणार. तर बाकीचे सगळे देह जे आहे ना ते भोग देह आहे, अज्ञानाचे देह आहे. हे अज्ञानी देह, त्याच्यामध्ये ही बुद्धी नाहीये, समज नाहीये, ज्ञान नाहीये. त्यामुळे त्याला साधना, गुरु काय देव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय त्याला माहिती करते. तेव्हा साधक बंधू आपण हा जो प्रकल्प लावलेला आहे तो कमीत कमी या ज्ञानोबांच्या चांगदेवांना सांगितलेल्या ओळखी काही ओळखता समजून घ्या. सगळ्या समजून का घेऊ शकत नाही, कारण आपल्याला प्रपंचाचा मोठा अडथळा आहे. हा प्रपंच आपल्या मार्गामध्ये आडवा येतो आणि त्या प्रपंचामध्ये आपल्याला अनेक गोष्टी ऐकू शकत नाही. जेवढं ऐकायचं तेवढं ऐकण्याचा प्रयत्न करा. म्हणून काल ज्ञानोबांनी आपल्याला शेवटी सांगितलं की असे हे जे शरीर एक बहुतशी नर
असं शरीर जर त्या माणसाला मिळालं नाही, ते गुरु केले अपार स्वरूप आहे. कारण हा मनुष्य देहच आत्मस्वरूपामध्ये जाऊ शकतो, त्यालाच आत्मस्वरूप प्राप्त होतं. अन्य देहांना ही गती नाही, ही बुद्धी नाही, ही समज नाही, हे ज्ञान नाही. हे ज्ञान फक्त मनुष्य देहामध्ये आहे. आणि सुदैवाने आपल्याला ज्ञानोगांची साधना मिळालेली आहे. शेतूला साधन मग आपण या साधनेनं आपण त्याला चांगल्याला जर ते आत्मज्ञान बनवू शकतात, तर आपल्याला नाही बनवू शकणार नाही. आजची 47वी ओळी आहे. या 47व्या ओळीमध्ये ज्ञानोबा होऊन राहिले पैसे मी मागे तो दृष्टांत दिला ना, तैसे तुझा आत्मयाते पाहो, तैसे तुझा आत्मयाते पाही, देखो गेल्या मीची नाही. अरे चांगदेवा, तुझ्या आत्म्याला मी पाहायला गेलो रे गेलो, इंग्लिश नाही समजतो त्या खड्यासारखा. एखादा दुसरा त्या समुद्रामध्ये गेला, जन्माची भावामध्ये नाहीये, जन्म सुद्धा आत्मभावात आहे. आणि ते आत्मभावात असल्यामुळे चांगदेवाचा आत्मा ते पाहू शकतात. तेव्हा जो दृष्टांत आहे तो सामान्य माणसाच्या जीवभावासाठी दृष्टांत आहे किंवा चांगदेवासाठी दिलेला आहे. चांगदेव सुद्धा एवढा महान योगी असून सुद्धा तो जीव भावातच होता, त्याला आत्मभाव प्राप्त झालेला होता. म्हणून ज्ञानोबा त्याला असं सांगताय, त्याने चांगदेवा, मी जेव्हा तुझ्या आत्म्याकडे पाहतो, पण आत्म्याकडे पाहणे सोपी गोष्ट नाही बघा. आपण एकमेकांना भेटू, एकमेकांना पाहतो, पण आपण एकमेकांना जेव्हा पाहतो तेव्हा काय पाहतो प्रत्येकाला माहिती आपण काय पाहतो. जो भेटणारा मनुष्य आहे किंवा स्त्री आहे त्याचं रूप पाहतो, आकार पाहतो, शरीर पाहतो, रंग पाहतो. तेव्हा जगामध्ये हा बाह्यदर्शनाचा भाग आहे. ज्ञानोबाचं तसं नाही. ज्ञानोबा एकदम आत्म्याकडेच पाहतात, कारण ते स्वतः आत्मरूप आहे. म्हणून ज्ञानोबा समजाले, तैसे तुझा आत्मयाते पाहो, तुझं आत्मयाते. चांगदेवाला तू शरीर म्हणून नाही, तू आत्मा आहे म्हणून तुला पाहतो. हे आपल्याला पाहता येत नाही, आम्हाला आमचाच आत्मा कळत नाही. आम्ही आत्मस्थितीमध्ये जाऊन आलेलो नाही, त्यामुळे आम्हाला दुसऱ्यांचा आत्मा कसा दिसेल. आणि जो आत्मस्थितीमध्ये राहतो त्याला सगळीकडे आत्मस्वरूप दिसतो, हे सांगितले गेले. ज्ञानोबा समजायला या ओळीमध्ये, तैसे तुझा आत्मयाते पाही, देखो गेल्या मीची नाही. म्हणतात, अरे तुला चांगदेवा, तुझ्या आत्म्याकडे पाहत असताना मीच विरघळून जातो. मीची नाही म्हणजे मी आत्माच आहे ना, तुझा आत्मा, तर त्या आत्म्यामध्ये तुटून जाते. जशी बाहेरची हवा आणि आतली हवा तुटून जाते, कळत नाही. तसा तुझ्या आत्म्याकडे पाहत असताना माझं आत्मस्वरूप तुझ्यामध्ये विलीन होऊन जातं, असं ज्ञानोबाला म्हणायचं. मग तेथे तू कैसा काही कल्पवया दुवा, तेथे तू कल्पना करण्यासारखा कसा राहशील. तिथं मी सुद्धा राहत नाही. तुझ्या आत्म्याकडे पाहत असताना मी आत्मस्वरूपामध्येच विलीन होऊन जातो. मग तुझी कल्पना तरी मी कशी करू दे. लक्ष दे, मी सुद्धा शिल्लक राहते. काय म्हणतो, आत्म्याचं दर्शन झाल्यानंतर, आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर तो जो महात्मा असतो किंवा तो जो साधक असतो,
तो आत्म्याचं दर्शन घेता घेताना देहभाव विसरून जातो. आपण आत्मभावात गेलो जे हा वरचा जो देह आहे ना आपला त्याचा विसर करतो. अशी गोष्ट आहे. पण आपण विसरतो आपल्या देहाला. दररोज आपण विसरतो. विसरणं कठीण नाहीये देहाला. झोपेमध्ये काय करतो? झोपेमध्ये विसरतो की नाही देह? म्हणजे देह विसरण्याची आम्हाला सवय झालेली आहे. असं काही नाही किंवा आम्ही देह विसरू शकत नाही. तसे विसरू शकत नाही तुम्ही. झोपेमध्ये तरी असं नाही. झोपेमध्ये जर तुम्ही विसरता तुम्ही आत्मस्थितीमध्ये का विसरू शकत नाही? कारण झोप आणि समाधी आणि आत्मस्थिती त्या ज्या गोष्टी आहेत त्या देहाला विसरणाऱ्या गोष्टी, विसर पाडणाऱ्या गोष्टी. सांग देवा तरी कशा शिल्लक राशील कल्पावया जोगा त्याचा काही तिची कल्पना करण्यासाठी कुठेतरी शिल्लक राशी करेल. या ठिकाणी आपल्याला आता एक गोष्ट लक्षात आली. आम्ही तर प्रपंचामध्ये पडलेलो सामान्य असे साधक आहोत. तरी साधक होतो बरं. साधक हा 3ऱ्या नंबरवर आहे. 4 नंबर येते बरं का. 4 पायऱ्या आहेत. सगळ्यात 4थ्या वरच्या नंबरावर बसलेला आहे सिद्ध महात्मा, आत्मस्वरूप झालेला ध्यानी. तो 4थ्या नंबरवर. 3ऱ्या नंबरवर आहे साधक. 2ऱ्या नंबरवर आहे मुमुक्षु आणि 1ल्या नंबरवर आहे आर्त. आर्त, जिज्ञासू, मुमुक्षु आणि सिद्ध आणि मग पुढे साधक आहे. अशा प्रकारचे काही क्रम आहे. या पायऱ्या आहेत. आमचे काही साधक अजून सुद्धा साधक राहिलेले. साधना तर घेतली त्यांनी गुरुकडून, पण साधन गुण साधन केलंच नाही त्याने. आणि साधन विसरून तो जगाचेच असे धंदे करत राहिला, त्याच गोष्टी करत राहिला इतरांसारख्या. त्याला साधकच काय म्हणता येईल? म्हणून साधक राहूनही जर जो साधना करत नसेल तो सगळ्यात खालच्या पायरीवरचा विषय, आत्मविषय असो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की आपण साधक आहोत. आपली उंची पुष्कळ झालेली. उंची का अनेक दृष्टीने आपली उंची वाढलेली. एक तर आपण सामान्य माणसापेक्षा वेगळे झालो. सामान्य जी माणसं आहेत ती खाणं पिऊन झोपून झोपतात. आहार निद्रा भयरहित हे पशुचं जीवन आहे. खायचं, झोपायचं, क्रिया करायची, जगायचं, हे पशुलाही जमतं. पशु आणि माणसामध्ये हा फरक आहे. पशुला हे अध्यात्म काहीच कळत नाही, त्याचं ज्ञानच नाही, याची बुद्धीच नाही त्या पशु. म्हणून साधक हा इतर सामान्य लोकांपेक्षा हा उंचीवर आलेला आहे आणि त्याला त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. माझे साधक आहे. जन्म आहेत आत्मस्वरूपामध्ये आणि आत्मस्वरूपामध्ये असलेला महात्मा जेव्हा एखाद्याला पाहतो तेव्हा तो त्याला त्याचा देह पाहतो, त्याचे रूप पाहते, पुन्हा त्याचा आत्मा पाहतो आणि त्या आत्मस्वरूपाकडे पाहून तो बोलतो. जन्म तसे बोलून राहिले इथं चांगदेवाशी. चांगदेवाशी आत्मस्वरूपामध्ये बोलत असल्यामुळे चांगदेव ही दीर्घला त्याचा जीव भाव आता विलीन व्हायला लागला आणि तो शिवभावामध्ये चाललेला आहे.
आत्मभावामध्ये चाललेला आहे. तेव्हा म्हणतात आता ही आपली जी भेट आहे ही आत्मभेट आहे. तेव्हा ही सर्वसामान्य माणसांची देह भेट जशी असते तशी भेट नाही. दोन माणसांची, दोन जीवांची भेट नाही. ही आत्मभेट आहे. आत्म्याला भेटते. मग अशा या आत्म्याला भेटीमध्ये तू काय बोलणार, काय विचारणार, काय सांगणार, या भेटीमध्ये आणि देहाच्या भेटीमधले व्यवहार यांच्यामध्ये फार भिन्नता आहे. आपण जेव्हा एकमेकांना भेटतो त्यावेळेला आपण त्याच्या देहाची चौकशी करतो, ते आपल्या देहाची चौकशी करतो. देहाची चौकशी होते पहा तुम्ही, जेव्हा आम्ही आपल्या लोकांना किंवा आपण दुसऱ्यांना भेटतो देह स्वरूपामध्ये, त्यावेळेला त्या देहाचं सगळं वर्णन होतं. काय खातो, कुठे जातो, काय राहतो, कसं तेच आत्म्याचा त्या ठिकाणी एकदा सुद्धा उच्चार होत नाही. होतो का? आत्म्याची विस्मृती. वास्तविक विस्मृती कशाची व्हायला पाहिजे? देहाची. आणि विस्मृती कशाची होते? जो मुख्य आहे आपला राजा, जो देहाचा मालक आहे, त्याचीच आठवण राहते. देहाची मात्र आठवण, देहाची पुस्तक करतो. तेव्हा ज्ञानवास होऊन आले. पण आत्मस्थितीमध्ये गेलेले महात्मे किंवा अवतारी सत्पुरुष आपले गुरु रामचंद्र घ्या, भगवान श्रीकृष्ण घ्या, भगवान दत्तात्रेय घ्या, आणखी सगळे देव देतात. हे जे आत्मस्वरूपामध्ये असतात ते तर आत्मस्वरूपच असतात ते, परंतु लोकांना शिकवण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी त्यांना त्या आत्मस्वरूपामधून खाली यावं लागतं. आणि त्याशिवाय शिकवता येत नाही. ज्ञानोबांची अशी गंमत झालेली आहे. सांगणारा तर शिकायला पाहिजे, पत्र त्याला लिहिलेल शिकायला तर पाहिजे, तशी तर बोलायला तर पाहिजे. त्याचा हा जो अहंकार आहे, त्याचा जो अभिमान आहे, त्याचा जो पाठा आहे, त्याचं जे दृश्य पाहतो आपण, त्याचं जे वागणं आहे, हे त्याला समजून तर सांगावंच लागेल ना. मग ज्ञानोबांना असं वाटतं की आपण खालच्या पायरीवर जाऊन थोडस बोलावायचं. जसे गुरु रामचंद्र खालच्या पायरीवर आले आणि जगाला सुरुवात झाली. श्रीकृष्णांनी खालच्या पायरीवर गीता सांगितली. हे सगळे महात्मे अत्यंत परिपूर्ण झालेले होते, आत्मस्थितीमध्ये होते. पण आत्मस्थितीमध्ये काय होतं, आत्मस्थितीमध्ये हे काहीच बाहेर सुटत नाही. हा इंद्रियांचा संबंध, देहाचा संबंध आपण विसरून जातो आत्मस्थितीमध्ये. आणि मग जर आपण देह विसरून गेलो नाही, कोणी भेटेल त्याला काय उद्देश होणार? त्याला आत्मज्ञान द्या, तो सुद्धा आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर तो काय दुसरा शिकेल? म्हणजे इतरांना समजून सांगण्यासाठी या महात्म्यांना सुद्धा आत्मस्थितीमध्ये कायम राहावं असं वाटत, खाली यावं लागतं. ही जी खालची स्थिती आहे ती प्राकृतिक अवस्था आहे. आत्मस्थिती आणि प्राकृतिक अवस्था, प्रकृतीची अवस्था. आपण जे आता देणे घेण्याचे, बोलण्याचे, खाण्यापिण्याचे व्यवहार करतो हे प्राकृतिक अवस्था, प्रकृतीची अवस्था आहे. ज्ञानोबांना ते काही दिसत नाही. ज्ञानोबांचा त्या चांगल्यावाला आता तो उद्देश करून काय उपयोग नाही प्रकृतीवरील, कारण तो सगळा त्यांनी वाचलेला आहे. तो महात्मा आहे. आणि तो जर 6 महिने समाधीमध्ये राहू शकतो, इतका तो उंचीवर गेलेला आहे, तर त्याने हे वाचलेलं नसेल का?
आणि सगळं वाचलेले, ग्रंथ वाचलेले, सगळं त्याला कळलेले, म्हणून त्याला आता सांगण्यासाठी प्रकृतीच्या अवस्थेत मला जमणार नाही, सांगून येणे त्याला. अगदी साधा तळाचा मनुष्य असला तर त्याला ज्ञानोबाची असत. त्या रेड्याला शिकायचं होतं तर त्याला खाली येऊन ठेवावं लागलं. चांगल्याची अवस्था तशी नाही रेड्यासारखी. एक महात्मा मोठा येतो, तेव्हा ज्ञानोबांना आत्मस्थितीमध्ये आत्मबोध करायचा, आत्मस्थितीमध्ये राहूनच आत्मबोध करायचा. हे कौशल्य आता इथं हे क्वचित पाहायला मिळतं. इतर संतांनी किंवा इतर महात्म्यांनी असं नाही केलं. खालच्या पायरीवरून प्रकृतीच्या अवस्थेतून करत करावं लागलं. ज्ञानोबा ते खालच्या अवस्थेत द्यायलाच नाही. मग ते ज्ञानोबा सांगून झाले बा. आता ज्ञानोबा पूर्ण अवस्थेमध्ये, आत्मज्ञानाच्या अवस्थेमध्ये चांगदेवाला जे समजून सांगताय ते अवस्थेतील काळजी तर बघा. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीतल्या गोष्टी करताय. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी त्यांच्या स्वतःचं वर्णन करून टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला त्यावेळेला कळलं. ते म्हणतात मनाचे मनपण गेले. आता माझं मनाचं मनपणच गेलेलं आहे, मी उन्मन झालेलं आहे, अमन झालेलं आहे. मी सांगण्यासाठी तुम्ही मन आणून गेला चांगदेवाला. आता खालच्या पायरी म्हणून मनाने कसं काय समजून गेला? माझं मनपण कधी हरवलेलं आहे. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण के ठेले. आणि मनाचंच मन पण गेलं असेल तर मग बोलण्याचं बोलणं कुठं राहील का? समजा अशी कल्पना करा की एखाद्या माणसाचं मन काढून घेतलं, गेलं, गेलं, जगातली वार करेल का? मग त्याला पागल म्हणतील ना, वेडा म्हणतील ना, काय वेडा झाला काहीच कळत नाही. मन पण गेलं, आपल्याला गेलं की मग जगातला कुठला व्यवहार आपल्याला करतात, मनामुळे आपण हे सगळं करतो. आता देवाला कुठला व्यवहार करायचा नाही, म्हणून त्यांचं मन पण गेलेलं, हरवलेलं आहे. मनाचे मन पण गेले, जेथ बोलाचे बोलपण के ठेले. मग बोलण्याचं बोल पण माझं कुठं राहिलं? ज्या माझी सापडले ते दिसे. आणि मग मला तर आता असं दिसतंय की ते जाणण्याची वस्तू आत्माच, या चांगदेवाचा आत्माच मला दिसतोय, तो ते मदत ध्येय. तेव्हा मला आता या चांगदेवाला इतर पद्धतीने शिकवण्याची गरज नाही. तुम्ही खालच्या अवस्थेत जाऊन त्याला मनाने शिकवण्याची गरज नाही. त्याला आपल्याने आत्म्याचा बोध द्यायचा आहे. किती उंच साधना आहे. म्हणून देवा सुद्धा की जयांतरी भगवंत, जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत. ज्याच्या अंतकणामध्ये तो भगवान श्रीराम किंवा भगवान कृष्ण, भगवान आत्मा, आत्म्यासमोर बनून राहिला. भगवान म्हणजे आत्मा आहे, आत्मा भगवान आहे. असा आत्मा ज्याच्या अंतकणामध्ये निश्चल आणि शांतता राहतो, स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिर्भर. तो स्वभावे जे बोलत, ज्याच्या अंतकणामध्ये आत्मरा शांत असा झालेला आहे आणि तो आत्मस्थितीत असतो, तो मानला. तेव्हा असा
आत्मशिक्षित राहणारा महात्मा जेव्हा काही बोलेल ते ब्रह्मनिरूपण असतं, ते आत्मनिरूपण असतं, ते आत्मज्ञान असतं. हे जे देवनाथची विचारे ही ऐकून तर असं वाटतं की हे ज्ञानोबांचे शब्द आपण ऐकलेच पाहिजे, सगळे कानामध्ये शिकले पाहिजे. म्हणजे जे निरूपण करतात ते ब्रह्म ज्ञानाच निरूपण करतात, म्हणजे स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. जो सहजरी काही गुण बोला तो महात्मा, तरी त्याचा शब्द ब्रह्म निरूपण, ब्रह्माचं आत्म्याचे स्वरूप सांगतो. आत्मज्ञानी माणसाचा, आत्मस्वरूपामध्ये असलेल्या माणसाचा एक जरी शब्द आपल्या कानावर आला आणि इतरांचे अनेक शब्द आपण गाणाबरोबर ऐकले, त्या गाणाभर शब्दांनी जे काही होणार नाही ते याच्या एका शब्दाने होतं. म्हणून लोकांची हजारो प्रवचन ऐकण्यापेक्षा ज्ञानोबांचे 26-65 बसलेलं कशाला गाणाभर ऐकत बसतात. ज्यांना आता दुसरं काहीच नाही ऐकायला मिळताना जाऊ द्या, ऐका ते ज्ञानोबाचा एक शब्द ऐका. त्या एका शब्दाने जे परिवर्तन आपलं होईल ते गाणाभर ऐकून होणार नाही, ते विसरून जाल तुम्ही. म्हणून ज्ञानोबाचं हे जे कथन आहे म्हणणं हे म्हणजेच करावं. किंवा मन, बुद्धी आणि देह याच्या कुणीतरी गेलेले असतात. त्याला मन असत नाही, बुद्धी असत नाही असं नाही, देह असत नाही असं नाही. देह तर त्यांना धारण करावा लागतो. त्या देहामध्ये मन, बुद्धी सगळं आहे, यंत्रणा सगळी सज्ज आहे. पण कोणत्या यंत्राचा उपयोग करायचा आणि कोणाचा करायचा नाही हे ते ठरवतात. आपलं तसं नाही, आपण त्या यंत्रणेच्या हातामध्ये बावले उभे, ते मन नाचवत आपल्याला, हे हाताने जायचं आश्रमात बसले गेले, मनाची गुलाम होऊन गेले. मन म्हणतात आता निघतं नाही, अमुक ठिकाणी चालायचं, चालले तिथं काय झालंय. म्हणजे आम्ही जी यंत्रणा आहे आमच्या, परंतु त्या यंत्रणेच्या ताब्यात गेलो होतो, ते आमचे मालक झाले. ते मन, बुद्धी, इंद्रिय हे आमचे मालक आणि आम्ही त्यांचे लोक. नमस्कार करतात आणि तुम्ही मालक आहे त्यांचे, तुम्ही तुमचा मालकी हक्क काबत होणार आहे. तुम्ही मनाचे मालक आहात ना, बुद्धीचे मालक आहात ना, देहाचे इंद्रियांचे मालक तुम्ही आहात ना. तुम्ही म्हणजे आत्मा, तुम्ही आत्मा आहात ना, मग आत्मा त्यांचा मालक आहे ना. मग तुम्ही कोण आहात? आत्मा. आत्मा म्हणे ना मी आत्मा आहे असं, तरच ते तुमचे नोकर होते. आणि तुम्ही जर म्हटलं नाही मी देह आहे, मग ते तुम्हाला आहे ना खरं. म्हणजे आज आम्ही जे आहोत ते सगळे त्या देहाचे आणि इंद्रियांचे नोकर आहोत, मनाचे, ते सांगतील त्याप्रमाणे वागतो. म्हणतात अरे तू आत्मा आहेस, तू मालक आहे सगळ्यांचा, देहाचा, इंद्रियांचा, सगळ्यांचा, तू राज्य करणार. त्याला कशाला राज्य करू देतो रे, हे तर उलट सुद्धा जे का आपण नोकर लावावे आणि तो नोकर मालकाला फोन करतोय, अहो मालक तुम्ही तेव्हा ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीच्या डोळ्या बघायला
ज्ञानोबा सांगणारे अहो मला हे जे असं चाललेलं आहे ना, ते आता मी असा बनलोय ना, माझं हे जे आता मालकी पण मला मिळालंय ना, मी जो मालक झालेला इंद्रियांचा, कोणी केलं मला? आणि तुम्हाला नोकर कोणी केलं? तुम्हाला तुमच्या इंद्रियांचं नोकर कोणी बनवलं? त्याला म्हणतात मला माझ्या सद्गुरूंनी या इंद्रियांचा मालक बनवलं, माझ्या गुरुकृपेने मी असं झालो. मग आपल्यालाही गुरुकृपा लाभली नाही ना, तरी का बदलत नाही आम्ही? हे का त्यामुळे म्हणतात माझ्या सद्गुरु कृपेने मला हे लाभलेले, मी याचा मालक झालो, मला त्या आत्मस्वरूप कळलेले, मी आत्मामुख्य आहे, माझ्या सद्गुरूंनी मला दिलेलं. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे, ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. आणि माझ्या श्री निवृत्तीनाथ देवांचा गौरव आहे, हा गौरव आहे त्याचे. किती 2 वर्षांनी लागून दिलेलं मला किती शिकले, संघाचे गुरु झाले. तेव्हा हे गौरव कुणाचं आहे? हा मोठेपणा कोणी दिला आम्हाला? सद्गुरु आहे. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. म्हणून ग्रंथामध्ये हे कृपेचे वैभव, म्हणून जो ग्रंथ सांगतोय, मी जे देशाचं पुराण लावलेलं आहे, हा ग्रंथ आहे. ग्रंथामध्ये हे कृपेचे वैभव, मी जे सांगतो आहे हे मी ग्रंथ म्हणून किंवा एखादा कुठला विचार घेऊन सांगत बसलो नाहीये. हे माझ्या गुरूंचं वैभव आहे, माझ्या गुरुंनी मला ही दिलेली आणि ते मी तुमच्याकडे सांगतो. म्हणून आपल्या गुरूंचं हे जे कार्य आहे, आपल्या गुरुंनी आपल्याला जे बनवलेलं आहे, त्यांच्या त्यांचं ऋण मानतात. आपण आपल्या गुरूंचं सुद्धा ऋण मानलं पाहिजे. नेमका मी इथे विसरून जातो, आम्ही गुरु फिरून आपला निपणा सगळं विसरून जातो. ज्ञानोबा आपल्या गुरुला किती महत्व देतात ते बघायला. ते म्हणतात हा ग्रंथ मी नाही, त्या माझ्या गुरुच आहे, हे जे मी सांगते ते. इन्मोहना तुमचे केले, म्हणतात इन्मोहना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी. मी हे धर्म कीर्तन करतो. मी जेव्हा काही ग्रंथातून काही सांगत असतो, ग्रंथाच्या माध्यमातून जो काही बोध तुम्हाला देतो, हे धर्माचं कीर्तन आहे. आणि हे धर्माचं कीर्तन माझ्या सद्गुरूच्या कृपेनंच पार पडतं. मी माझा अहंकार दाखवत नाही, माझं ज्ञान दाखवत नाही, मी काहीच नाहीये. ते माझे सद्गुरू माझ्या अंतःकरणामध्ये बसलेले आहेत आणि ते मला सांगतात कसं मी करतो. तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी मिळेल. मग जेव्हा तुम्ही काय करता, मग सगळं तुमचे गुरुच करता असं तुम्ही म्हणता. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही, तो गणवाला विचारलं मग तुम्हाला समजा ते ग्रंथाचं आणि ते सगळं निवेदन, ते बोध देणं, ते सगळं करणं, ते तुमचे सद्गुरूच करून राहिले, तुम्ही काय करणार? असं तुमच्या आमच्यामध्ये ही सवय लागून गेली ना मला, मी करतो याची. तसे गणवाला जर तुम्ही विचारलं तुम्ही काय करता, ते सांगतील
तो सुंदर आहे बघा. ते म्हणतात येथ माझे जी गुरुने ते पायीच होत. येथ माझे जे गुरुने ते पायीक होत. पायीक म्हणजे दास. दास आहे त्याचा दास आहे. नोकराचाही नोकरतो दास असतो. तेव्हा मी माझ्या सद्गुरूंचं पायीकपण करतोय, दास्यत्व करतोय. माझं काहीच नाही. इतकी अहंभाव विसर्जित जीवन आहे ज्ञानाचं. इतकासा सुद्धा अहंपणा घ्यायला काय नाही आहे. ते सगळं त्यांचंच आहे. ते सांगतात की मला जशी बुद्धी देतात, जशी शक्ती देतात, त्याप्रमाणे मी करतो आणि मी सेवा म्हणून करतो. पायीकपणा सेवा हा माझा भाव आहे. बस माझ्या गुरुची सेवा. आणि सगळं कसं असलं पाहिजे हे आपले सगळे आश्रम अशा भावनेने चालले पाहिजे. त्या गुरुची सेवा आहे आश्रम म्हणजे. कोणाची मालकी घेतात, लोक मालकी दाखल पाहतात. मी बनवलंय, मी केलंय, मी लावलं होतं आणि हे याचं अरे काय ज्ञानोबांचं श्रीकृष्ण जीवन इतका विश्वस्त जीवन देते. का आपण बोध घेतो आणि आपल्या गुरुला त्यामुळे खरोखर लाभ वाटत असेल. कसला शिष्य घेऊन बसतो. कारण शिष्याला गुरुची आली नाही. शिष्याला गुरुप्रमाणे जर ती स्थिती प्राप्त झाली नाही तर तो शिष्य त्या गुरुलाही खाली घालून पाहतो. म्हणून आपले शिवतीचे महाराज नेहमी सांगतात की मी मोठमोठे दगड बांधून केले माझ्या पायाला. हे दगड मला वर चोरी देते, हलू देते. ते हलतच नाही. दगड कशाला आले उभं असत. दगडच बांधून ठेवले पायाला. तर मग ते दगड हे चालणार नाही तर मलाही चालू होणार नाही. आणि असं होतं गुरुचं जे नाम असतं, गुरुचं जी कीर्ती असते, गुरुचा जो महिमा आणि गौरव असतो तो शिष्याच्या हातात. शिष्य चांगले निघाले गुरुला त्यामुळे गुरुचा गौरव वाढतो. आणि शिष्य जर असे उलटे सुलटे निघाले गुरुला नाव शिष्य अपराधे गुरु दंड. अपराध शिष्य करतो आणि दंड कोणाला होतो गुरुला. तेव्हा आपण साधं पाहणं तुम्ही एखाद्याच्या घराण्यामध्ये जर अशी वाईट मुलं निघाली, मला वाईट चालीची मुलं निघाली तर त्या घराण्याचंही नाव बुडवतात आणि त्या आई बापाचंही नाव बुडून टाकतात. आई बाप तर चांगले होते, मुलं अशी निघाली. आई बापांनी काही वाईट केलं होतं का? काही नाही. का बरं असं झालंय मुलांमध्ये तसे शिष्य निवडले हे निघाले. त्यावेळी त्या गुरुला तेव्हा चांगदेवाला ज्ञानोबा सांगितले आणि चांगदेवा मी माझं गुरुचं कार्य करते बाबा. मी काही याचा अहंकार घेत नाही. मी तुला जे सांगतोय ते माझ्या गुरुजी मला जे सांगितलेले तेच तुला मी देतोय. मी माझं स्वतःच काही देत नाही तुला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्या चांगदेवाला मी तुझी आणि माझी भेट सर्वसामान्यांच्या भेटीसारखी नाही. ही कशी भेट आहे? आत्मस्वरूपाची आत्मस्वरूपाशी भेट आहे. घेऊ पाहे तुझे दर्शन. मला तुझे दर्शन घ्यावं असं वाटतं तर काय येऊ पाहे म्हणून दोन जागो व्हायला पाहतो. कारण तू आत्मशुद्धी नव्हता तो. आणि आत्मशुद्धीमध्ये नसलेल्या माणसाला काही शिकवायचं असलं की मनाने शिकवावं लागेल ना. हे आपण पाहतो
म्हणून माझं मन तुझ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ते जागं होतं ते वाटतं की त्याला सांगा नाही मला त्या मनाचा आधार घ्यायचा नाही. मन मला आता काढून टाकायचं, मन मला मनाचा आधार घ्यायचा नाही, त्या मनाच्या आधारे मला तुला शिकवायचं नाहीये. देवा तुझे शिकत बोलले तुझे निर्देशे भेटावया जीव उल्हासे. अरे तुझ्यासाठी तुझ्या भेटीसाठी माझा जीव विकसित होतो. कंठा वाटते माझी तुला भेटावं, समजायला भेटावं. तेव्हा भेटण्यासाठी मला आनंद वाटतो तुझ्या भेटीचा. का? कारण तू मला आधी पत्र पाठवली का होणार सांगण्यासाठी पत्र होतं आधी ते कोण आलं होतं. मग काहीतरी भाव असेल ना पत्र पाठवलं झाले त्या दिवसाला चिरंजीव प्रतिस्वरूप काय करतो पत्र पाठवलं यामध्ये तुला भाव दिसला मला म्हणून तुला असं वाटत. तू समजा काहीच पाठवलं नसलं तुला शिकायला म्हणून तुझं दर्शन घ्यावं असं वाटतं मला. तेव्हा ही आपली भेट आता अशी जगातल्या माणसांच्या भेटीसारखी भेट नाही. ही भेट जी आहे ही आत्मस्वरूपाची आत्मस्वरूपाशी भेट आहे. देवा हे लक्षात घेतो. आता या भेटीमध्ये हा जो आनंद आहे तो वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. 3 प्रकारचा आनंद असतो लक्षात घ्या. आपण जगामध्ये जो भेटीचा आनंद घेतो ना त्या भेटीच्या आनंदाचे 3 प्रकार आहे. एक भेट आपल्याला विषयानंद देते, विषय प्राप्त होतात त्या भेटीमध्ये. समजा एखादा आपला मित्र आला खाऊचा पुडा घेऊन येतो किंवा काही पण घेऊन येतो भेट म्हणून काही विषय घेऊन आला त्याच्या त्या भेटीमध्ये ते खाऊचे प्रेम मिळे पाहून आपल्याला आनंद होतो. आता हा होणारा जो आनंद आहे हा आनंद विषयानंद आहे. त्याने जे पदार्थ ते खाऊ काय काय आलं असेल किंवा तो स्वतः देह रूपाला ना तर याला नेहमी विषयानंद देण्याची सवय करून दिली. नंबर 2 निर्विषयानंद. एक विषयानंद आहे आणि एक निर्विषयानंद म्हणजे विषय नाही कुठलाही विषय नाही जगात आणि तरी आनंद आहे. उदाहरणार्थ आपण आता साधनेला बसला, ध्यानाला बसला, ध्यानाला बसल्यानंतर तुमचं मन एकाग्र झालेलं आहे कुठल्या विषयाला. जर विषय रहित आनंद आहे म्हणून त्याला निर्विषय आनंद होतो. आपल्या साधनेमध्ये हा निर्विषय आनंद होतो. आपल्याला ज्या क्रिया होतात त्या क्रिया कुठल्या पदार्थाने होतात त्या विचारशोमध्ये सांगणाऱ्याची लोकांची कीटनाशक रडणे हा निर्विषय आनंद आहे. रडतात का नाही मग रडण्याचा विषय तिकडून गेलाय का? आपण जे जगामध्ये रडतो तिकडून गेल्यानंतर रडतो ना. आणि हा जो रडण्याचा जो आपल्याला क्रियाचा आनंद आहे तो आपल्याला कुठलाही विषय नाही, कोणी भीती नाही, काही नाही. तरी आपल्याला रडू काय तर हे संस्कार करतात नाही. म्हणून हा निर्विषय आनंद, विषय रहित आनंद आहे. आणि याचा तिसरा एक आनंद आहे. हा जो तिसरा आनंद आहे ना तो सगळ्यात उंच प्रकारचा आनंद तो आहे स्वरूप आनंद.
आत्मस्वरूपाचा आनंद, आत्म्याचं दर्शन झालं, आत्म्याचं सुख प्राप्त झालं, आत्म्याची स्थिती लाभली, आत्म्याचा आनंद हा जो आत्मानंद आहे तो या सगळ्यापेक्षा उंच आहे आणि तो आपल्या साधकांना मिळाला पाहिजे. आपल्याला ध्यानाचा आनंद वगैरे निविषय आनंद मिळतो, विषयाचा आनंद आपण संसारामध्ये घेऊनच राहतो, पण तो हा तिसऱ्या प्रकारचा जो आनंद आहे ना तो अजून आम्हाला मिळाला. तेव्हा तिसऱ्या प्रकारचा आनंद घ्या. आपण मिळतो का बाजारात? हा आत्मराग आपल्या देहामध्ये आहे आणि त्याच्या भेटीचा तो आनंद आहे. म्हणून आत्मानंद प्रत्येकाला व्हायला पाहिजे. आत्मानंद हा सगळ्यात विशेषतेचा आनंद आहे आणि तो कधी मावळत नाही. हे बाकीचे जे आनंद आहे ना, साधना संपत्ती निरुषय आनंद गेला, खाद्यपदार्थ खाऊन झाला की गेला त्याचा आनंद आहे. म्हणजे बाकीचे सगळे जे आनंद आहे ना ते क्षणभंगूर आहे, नाशवान आहे. पण आत्मानंद जो आहे तो नित्य अखंड राहणारा आनंद आहे. एखादा आत्मानंद तुम्हाला मिळाला ना तो कायम राहतो, मग तो आता नष्ट होणारा नाही, असा आनंद मिळवला. त्या चांगदेवाला हा असा स्वरूपानंद द्यायचा आहे, त्याला आत्मानंद द्यायचा आहे. त्यासाठी ही चांगली संस्था की ज्या वेळेला मी एखाद्या साधकाला, शिष्याला किंवा कुणाला हा आत्मानंदाचा बोध देतो त्यावेळेला मी आत्मानंद स्वरूप असल्यामुळे करू शकतो. हे तर खरं आहे. जो आत्मानंदाचा बोध देईल, आत्मस्वरूपाचा बोध देईल, तो देणारा स्वतः त्या स्वरूपात असला पाहिजे ना. ज्या दुकानामध्ये तो माल नाही येतो तो कसा विकेल? तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि सांगितलं किराणा दुकानामध्ये की आम्हाला ते खडे असतात ना, वाणी, मोती, हिरे, तो बाबा किराणा दुकान आहे, साखर विकत पाहिजे असते गुंडा, त्या दुकानात तो माल नाहीये, ते भरपूर गिराईक झालं आपल्याकडे. तसं ज्ञानोबा सांगतात की या दुकानामध्ये जो माल असतो तो जसा तो मिळतो, तसा आमच्या अंतःकरणामध्ये जर आत्मानंद आहे, आत्मा भरलेला आहे, आत्मस्वरूप भरलेला आहे, तर तेच आम्ही देणार. निर्देशकच काही देणार आहे. तो मागणार मागू शकतो काही, पण काय माहिती या दुकानात काय. परंतु जाणवतात की आमच्या दुकानामध्ये आम्हाला नाही घ्यायचा आहे का तुम्हाला आत्मानंद, थोडस आपण पाहणार. हा छान व्हिडिओ खाऊन पहा, साखायला सुद्धा तयार होत नाही. तुम्हाला आपण काम राहतो म्हणजे काय आत्मानंद कायम जातो आणि तो चांगला आनंद आहे, गोड आहे, सगळ्यापेक्षा चांगला आहे, उत्तम आहे. हा सुंदर विषय घ्या या हरिओम.